एनसीपीच्या विलिनीकरणावर मुश्रीफांनी भाष्य केलंय। झेडपी निवडणुकीनंतर विलिनीकरण होईल। अजितदादा विलिनीकरणावर बोलले होते। अजितदादांच्या मृत्यूनंतर चित्र पालटलं। जिल्हा परिषद निवडणुकांच्या नंतर विलिनीकरण होईल। अजितदादांनी या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केलेली होती। अजितदादा विलिनीकरणावर बोलत होते असं देखील मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। विलिनीकरणासंदर्भात हसन मुश्रीफ यांचं आता एक महत्त्वाचं वक्तव्य समोर आलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा विलिनीकरणासंदर्भातल्या चर्चांना तोंड फुटण्याची शक्यता आहे। अजित पवार यांचं दुःखद निधन झालं त्यानंतर या चर्चा विलिनीकरणासंदर्भातल्या सुरू झालेल्या होत्या। आता पुन्हा एकदा मुश्रीफ यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वी दादाने मलाही सांगितलं होतं की आपल्याला या निवडणुकीनंतर एकत्र यायचं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चंदगडला सुद्धा नंदाताई बाभुळकरांना त्यांनी फोन केला, राजेश पाटलांनी फोन केला आणि ज्या ज्या ठिकाणी राज्यात एकत्र लढण्याची आणि एका चिन्हावर घड्याळ चिन्हावर लढण्याची ज्या ज्या ठिकाणी शक्यता होती त्या त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी त्यांनी ते प्रयत्न केलेले होते। परंतु दुर्दैवाने 28 जानेवारीला त्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आणि नंतर ते सगळं चित्र पालटलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात अजित पवार यांनी आपल्यासोबत चर्चा केलेली होती। या निवडणुकांनंतर आपल्याला एकत्र यायचं आहे असं त्यांनी सांगितल्याचं हसन मुश्रीफ यांनी आता एक महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा विलिनीकरणासंदर्भातल्या चर्चांना आता वेग येण्याची शक्यता वर्तवली जाते। झेडपी निवडणुकांनंतर विलिनीकरण होईल असं अजितदादांनी आपल्याला सांगितलं होतं। अजितदादा विलिनीकरणासंदर्भात बोलले होते, आपल्याशी त्यांनी त्या संदर्भात संवाद साधला होता असं देखील हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा विलिनीकरणासंदर्भातल्या चर्चांना वेग येण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊयात। प्रताप, आपण पाहतोय अजितदादा यांचं अपघाती दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भातल्या चर्चांना वेग आलेला होता। मधल्या काळात ह्या चर्चा कुठेतरी थांबल्याचं आपण बघितलं। आता पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांनी हे महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य केलंय। नक्कीच महत्त्वाचं विधान केलं, कारण यापूर्वी हसन मुश्रीफांनी थेट दादांचा संदर्भ देऊन या ठिकाणी कुठल्या प्रकारचं वक्तव्य केलं नव्हतं। जयंत पाटील मला असं म्हणाले होते अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्या तोंडून होतं, पण आज त्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की झेडपी निवडणुकीनंतर एकत्र यायचे दादांनी मला सांगितलं होतं आणि आपल्याला निवडणुकीनंतर यायचं आहे एकत्र, त्यामुळं चंदगड विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तुम्ही एकत्र जा असं दादांनी सुचवलं होतं। अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। म्हणजे कुठंतरी दादांच्या मनात ज्या काही गोष्टी होत्या त्या इतर सहकाऱ्यांना सांगितले, जवळपास स्पष्ट झालेलं असं आपल्याला म्हणता येईल। पण एकूणच आपण पाहतो की या निमित्तानं पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरणाची चर्चा कुठंतरी आतल्या बाजूने सुरू आहे का आणि त्याच्यामुळेच अशा प्रकारे राष्ट्रवादीचे नेते थेटपणे बोलू लागलेत का असं आपल्याला म्हणता येईल। निश्चितच त्यामुळे आता पुन्हा एकदा विलिनीकरणासंदर्भातल्या या चर्चांना तोंड फुटतं का, यावर आता कशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमधून दोन्ही गटाकडनं दोन्ही बाजूनं कशा पद्धतीनं प्रतिक्रिया उमटतात हे देखील आपल्याला पाहायचं आहे। धन्यवाद प्रताप या माहितीसाठी। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर हसन मुश्रीफ यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर विलिनीकरण होईल अशी भूमिका अजित पवार यांनी आपल्याशी बोलताना मांडलेली होती। अजित पवार यांनी आपल्याला ते सांगितलं होतं असं आता हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे।